तर नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर बघा, मी एक 8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केलाच होता. तो कडुलिंबाच्या पाल्याचं महत्त्व म्हणजे पानांचं महत्त्व मी सांगितलं होतं. आणि आज एक अशी वनस्पती आहे, असं एक झाड आहे की त्याचं पण मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. आणि ते म्हणजे ही तुळस. बघा, ह्या तुळशीचे सुद्धा पानांचा खूप आपल्याला उपयोग होतो. बघा, आपण काही जरी झालं ना तरी आपल्याला माहिती नसतं की आपल्या आजूबाजूलाच औषधं असतात, पण त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि आपण डायरेक्ट दवाखान्यात जातो. तर बघा, हे तुळशीचं पान खूप महत्त्वाचं आहे आणि या पानामुळं बघा सर्दी कमी होते. आणि दुसरं म्हणजे आपली जी पोटाची चरबी असते ती सुद्धा पूर्णपणे रोज एक पान खाल्लं तर ती चरबीसुद्धा कमी होते. आणि बघा, याचे साईड इफेक्ट वगैरे काहीही नाही. तुळस हे आपल्याला आपल्या पूर्वजनापासून सांगण्यात आलेलंच आहे की भरपूर गुणकारक औषध म्हणजे तुळसच आहे. आणि या तुळशीच्या पानांचा आपण रस रोज तो 1-2 चमचे जरी खाल्ला किंवा पानं जरी चावून खाल्ली तरी त्याचा खूप असा छान फायदा आपल्या देहावर होतो, आपल्या शरीरावर होतो. बघा, कोणाला वात पित्ताचा त्रास असेल त्यांच्यासाठी ही तुळस गुणकारक आहे. आणि मुख्य महत्त्वाचं म्हणजे शुगर पूर्णपणे लेवल करते. म्हणून रोज एक पान जरी तुळशीचं आपण खाल्लं तर बघा आपल्या देहासाठी खूप गुणकारक आणि फायदेशीर आहे. कारण आपण रोज थोडं थोडं चहा पितो, बेकरीतले पदार्थ खातो, काही ना काहीतरी. आता बघा, आंब्याचे सीझन आलेत, मग आता आपण रोज आंबे आणणारच. आणि हे आपल्याला नॉर्मल व्यक्तींना खायला काही नाही, पण ज्यांना शुगर आहे त्यांना बघा आंबेसुद्धा म्हणजे विचार करून खावे लागतात. का तर खाल्लं आणि उद्या शुगर वाढली ह्याचं टेन्शन असतं. त्यामुळे रोज एक पान जरी खाल्लं तर शुगरसुद्धा ती नॉर्मलमध्ये राहू शकते. म्हणून ह्या वनस्पतीचा, या झाडाचा खूप फायदा आहे. एवढंच नाही तर बघा, पांडुरंगाची पूजा किंवा श्रीकृष्णाची पूजा, श्रीरामांची पूजा करताना सुद्धा हे तुळशीचं पान फार महत्त्वाचं आहे. तुळशीपत्र लावल्याशिवाय त्यांची पूजा पूर्ण होत नाही. आपण तुळशीपत्र न लावता जर पूजा केली तर ती पूजा अपूर्ण राहते. त्यामुळे ह्या वनस्पतीला खूप महत्त्व आहे. आणि बघा, सगळ्यांच्या घराच्या समोर तुळशीचं झाड का आहे, त्याचं महत्त्व भरपूर आहे. आणि बघा, आपण कथा ऐकलीच असेल विष्णू आणि तुळशीची. त्याच्यामुळे ऑक्सिजन, जे बाहेरचं जे वातावरण असतं ते दूषित वातावरण असतं, ती तुळस वारा जे ऑक्सिजन असतं ते शुद्ध करते. त्यामुळे सुद्धा आपल्या आसपासला ना भरपूर आपण तुळशीची झाडं लावली ना तर आपलं आरोग्यही उत्तमाचं राहतं. आपल्याला त्या पानांपासून खूप फायदा आपल्याला भेटू शकतो. बघा, आपल्या चेहऱ्यावर जी डाग वगैरे असतात ते सुद्धा त्याचा लेप लावल्यामुळे सुद्धा हळूहळू कमी होतो. आणि लेप न लावता जर आपण पोटावाटे जरी ते खाल्लं तरी हळूहळू त्याचे आपल्याला चांगले रिझल्ट बघायला मिळतात. मग म्हटलं चला, आपल्याला जी माहिती आहे ती आपल्या मैत्रिणींना आपण शेअर करावी. म्हणून मैत्रिणींनो, त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे. आणि मुख्य म्हणजे आपण बघा पैसे तर घालवतो आणि पैसे घालवून सुद्धा आपल्याला म्हणजे त्या गोळ्यांमुळे आपल्याला उष्णता वाढते. उष्णता वाढल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट होतात. ते न करता जर आपण हे छोट्या छोट्या आपले जे काही आपल्या कोणकोणत्या वनस्पतीपासून काय फायदा होतो, कुठले आजार कमी होतात, हे जर आपण समजून घेतलं तर बघा, जास्त करून आपला पैसा दवाखान्याला जाणार नाही. आपलं आरोग्य आपलं शेवटच्या श्वासापर्यंत उत्तम राहील. त्यामुळे ही वनस्पती, हे जे झाड आहे ते खूप गुणकारिक आणि फायदेशीर आहे. बघा, विठ्ठलाची सुद्धा पूजा करताना त्याच्यासुद्धा विठ्ठलाच्या गळ्यात सुद्धा तुळशीची माळ असते, श्रीकृष्णाच्या गळ्यात तुळशीची माळ असते, श्रीरामांच्या गळ्यात तुळशीची माळ असते. तुळशीपत्राशिवाय पूजा ही अपुरी मानली जाते. तुळशीपत्र लावल्यानंतरच पूजा पूर्ण झाली असे समजलं जातं. आणि मुख्य म्हणजे ह्याचे खूप फायदे आहेत, आपल्याला अजूनसुद्धा माहिती नाहीत. पण पूर्वीचे लोक आपल्याला सांगत होते, पण आपण त्याकडे लक्ष देत नव्हतो, दुर्लक्ष करत होतो. पण आता खरंच आपण जर त्याचं ते खाऊन बघितलं तर खरंच त्याचे चांगले रिझल्ट येतात. ज्यांना जास्त सर्दीसारखं होती त्यांनी जर हे खाल्लं तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे. पण अजून एक त्याचं हे आहे, अमावस्या आणि पौर्णिमा आणि एकादशीला हे पान तोडायचं नाही. का, हे मला त्याचं कारण माहिती नाही आहे, पण बऱ्याच जण सांगतात म्हणून मी तुम्हाला सांगते. कारण पोथी पुराणामध्ये पण मी कधी काय वाचलं नाही, पण म्हणतात की आहे म्हणून. तरी पण मी तुम्हाला त्यांनी सांगितले म्हणून सांगते. बाकी काय,
तोडायचं तर तोडू शकता, त्याचं काही प्रश्न नाही आहे. पण जे मला माहिती आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि मेन म्हणजे ह्याचे खूप फायदे आहेत. आणि पित्ताशयाचा त्रास कमी होतो, पुन्हा वात कमी होतो आणि जी आपली चरबी वाढलेली आहे ती हळूहळू का होईना कमी होते. पण जर सातत्याने जर आपण रोज एक पान खात राहिलो न चुकता, जसं आपण चहा पितो, जेवण करतो, आपले जे काही कामं रेग्युलर आहेत ते करतो, तसं जर हे न विसरता आपण जर खाल्लो तर त्याचे खूप फायदे आहेत. असं नाही की त्याचे साईड इफेक्ट आहे. साईड इफेक्ट तर काहीही नाही आहेत. तुम्ही कोणीही लहानापासून मोठ्यापर्यंत हे पान 1-2 तर का होईना रोज चावून खाऊ शकता. त्याच्यामुळे आपल्या डोळ्यालाही चांगलं दिसू लागतं आणि जे दाताचे प्रॉब्लेम आहेत तेही कमी होतात आणि दाताचा पूर्णपणे तोंडाचा वगैरे वास येत नाही आणि खूप गुणकारिक आहे. केस वाढायलाही मदत होते, चेहराही तेजदार आणि चमकदार दिसतो, पित्तही कमी होतं, आपली चरबीही कमी करते, शुगरसाठी उपयोगी आहे. अनेक फायदे जेवढे सांगाल तेवढं कमीच आहे. म्हणून मला वाटते सगळ्या वनस्पती सगळ्या झाडांमध्ये ह्या झाडाचे फायदे खूप आणि असंख्य आहेत आणि तुम्ही सर्चही करू शकता यूट्यूबला वगैरे, म्हणजे भरपूर फायदे आहेत त्याचे. तरी मला मैत्रिणींनो ही माहिती तुमच्यापर्यंत म्हटलं शेअर करावी म्हणून हा छोटासा मी व्हिडिओ बनवत आहे. तर मैत्रिणींनो कसा हा व्हिडिओ वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.